नमस्कार, यशवंत फिल्म्स या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण अकाउंटमधील युनिट नंबर 2 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या युनिटचे 6 प्रॉब्लेम्स सोडून दाखवले आहेत. आज आपण 7वा प्रॉब्लेम या चॅनलवर टाकत आहोत. या स्क्रीनवरती जो प्रॉब्लेम आहे तो व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि त्याच्यानंतर समजून स्वतः सोडून पहा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्यास आल्यानंतर लगेच कळतील. तर चला पाहूया आपण प्रॉब्लेम नंबर 7 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हा प्रॉब्लेम बोर्डाच्या पुस्तकामध्ये जे एक्झरसाइज दिलेले आहे त्यामधील 12वा प्रॉब्लेम आहे, तो आपण आज सोडून पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आपण हा प्रॉब्लेम पाहणार आहोत. हा अकाउंट ऑफ लायब्ररी म्हणजे एका लायब्ररीचा हा प्रॉब्लेम आहे. आपण आधी हा प्रॉब्लेम वाचून घेऊया. फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई फॉर द इयर एंडिंग 31/3/2020. धनंजय लायब्ररी नाव आहे आणि ह्या लायब्ररीचा हा प्रॉब्लेम आहे आणि 31/3/2020 अशी याची डेट आहे. तर त्यामध्ये काय सांगितलं आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31/3/2020. तर या ठिकाणी रिसिप्ट पेमेंट अकाउंट दिले आपल्याला. आपण या ठिकाणी पाहतोय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000 रुपीज. हा कॅश बॅलन्स आहे, हा ओपनिंग आहे, हा मागच्या वर्षीची असेट आहे, म्हणून आपण या ठिकाणी याची एंट्री करणार नाहीत. म्हणून मी या ठिकाणी त्याला फुली मारून ठेवतो की ते आपल्याला करायचं नाही. ॲडमिशन फी आहे 4,500 रुपये. सबस्क्रिप्शन 20,000 रुपये आहेत. लेक्चर हॉल भाड्याने दिला त्याचे 4,200 रुपये मिळालेत. मिसलिनियस इतर उत्पन्न मिळालं आहे 250. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 रुपये मिळालेले आहे. हे झाले सर्व इन्कम झाले, हे रिसिप्ट आहेत. ह्या साईटला पेमेंट केलेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे, खर्च झालेले आहे. सॅलरी दिलेली आहे, रेंट दिलेला आहे, इन्व्हेस्टमेंट खरेदी केलेली आहे, याचा अर्थ ही असेट आहे. स्टेशनरी खरेदी केली म्हणजे हा एक्सपेन्सेस आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणजे बिल भरलं, लाईट बिल, हा खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे. बुक्स खरेदी केलेत. आता बुक्स ही असेट असते. ह्या ज्या आहेत ह्या असेट आहेत. या ठिकाणी मी लिहून ठेवतो, हे असेट आहे, हे असेट आहे. पुढे आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018-2019. आता हे साल आहे 1920. 20ला एंडिंग आहे, 2019ला याची सुरुवात आहे. म्हणजे हे लास्ट इयरचा एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहे तो 500 रुपये. तो पेमेंट केला आहे म्हणजे पेड केला आहे. पेमेंट साईडला आला म्हणजे पेड केला, म्हणजे मागच्या वर्षी पेड केलेला, मागच्या वर्षीचा खर्च ह्या वर्षी पेड केला आहे. म्हणजे ह्या वर्षीचा तो खर्च नाही आहे, म्हणून याची एंट्री आपल्याला करायची नाही आहे, कारण मागच्या वर्षी पेड केलेला नव्हता. म्हणजे तो मागच्या वर्षी आउटस्टँडिंग होता, तो त्यावेळेस ॲड करून एक्सपेंडिचरला घेतलेला असतो. जर आपण आउटस्टँडिंग पण घेत असतो मग तो मागच्या वर्षीच घेतलेला असेल, म्हणून यावर्षी तो घ्यायचा नाही. या ठिकाणी बॅलन्स कॅरीड डाऊन म्हटलेलं आहे, म्हणजे चालू वर्षीचा बॅलन्स आहे. फक्त बॅलन्स म्हणजे हा कॅश बॅलन्स आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ती असेट आहे म्हणून असेट साईडला तो लिहायचा आहे. त्यानंतर पुढे आपण ॲडजस्टमेंट रीड करून घेऊया. पुढे आहे यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तर आपल्याला सांगितलं की इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट करा आणि बॅलन्स शीट करा. खाली काही ॲडजस्टमेंट आहेत ते पाहूया. फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑल्सो मेड अवेलेबल टू यू ऑन 31 मार्च 2019. द लायब्ररी हॅड फॉलोइंग असेट 2019च्या 31ला म्हणजे मागच्या वर्षीच्या एंडिंगला, म्हणजे चालू वर्षीच्या सुरुवातीला काय आहे, बुक्स 50,000चे आहेत, फर्निचर आहे 6,500 आणि मशिनरी 30,000. म्हणजे ह्या असेट आहेत, ह्या ओपनिंग असेट आहेत, ह्या आपण असेट साईडला लिहिणार आहोत. त्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 500. आपल्याला ॲडव्हान्समध्ये सबस्क्रिप्शन मिळालेत, म्हणजे पुढल्या वर्षी जे मिळालेत ते आपल्याला या सबस्क्रिप्शनमधून लेस करावे लागतील. त्याला मी स्टार करून ठेवला आहे, ॲडजस्टमेंट आहे म्हणून. आउटस्टँडिंग सॅलरी 1,300 अँड फॉर रेंट 950. आउटस्टँडिंग आयटम आहे 2. सॅलरी 1,300 रुपये आउटस्टँडिंग आहे आणि रेंट आउटस्टँडिंग 950 आहे, म्हणून मी सॅलरीला आणि रेंटला खून करून ठेवतो. पुढे आहे
50% ऑफ ॲडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज. कॅपिटलमध्ये 50% रक्कम ॲड करायची आहे ॲडमिशन फीमधली, म्हणून याला ॲडजस्टमेंट म्हणून मी खून करून ठेवतो आहे. डेप्रिशिएशन सांगितले फर्निचरवरती, म्हणून आपल्याला हे फर्निचरचं जे एंट्री करायची आहे, फर्निचर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी स्टार करून ठेवतो आहे. तर ॲडजस्टमेंटमध्येच आहे, डेप्रिशिएशन काढायचं आहे ते. लायब्ररी बुक्स वेअर परचेस ऑन 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019ला फर्निचर खरेदी केलेलं आहे पहिल्या दिवशी, आणि त्याचं डेप्रिशिएशन 10% आहे. म्हणजे फर्निचर जे खरेदी केलेलं आहे तर ते या ठिकाणी जे फर्निचर आहे ते 1 एप्रिललाच खरेदी केलेलं आहे, म्हणून पूर्ण वर्षाचं त्याचं डेप्रिशिएशन येईल. आणि हे जे लायब्ररी बुक्स आहेत याची तारीख दिलेली आहे 1 एप्रिल, याच्यावर देखील पूर्ण वर्षाचं येईल. पुढे आहे द इन्व्हेस्टमेंट वेअर परचेस ऑन 1 एप्रिल 2019. 1 एप्रिलला इन्व्हेस्टमेंट खरेदी केलेली आहे आणि दे कॅरी इंटरेस्ट 20%. म्हणजे ही जी इन्व्हेस्टमेंट होती या ठिकाणी ही पण याची खरेदी देखील कधी झालेली आहे 1 एप्रिलला. म्हणजे याच्यावर पूर्ण वर्षाचं व्याज येईल ते 20% येईल, आणि ते व्याज या ठिकाणी दिलं आहे का पाहूया. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे 900 रुपये दिलेलं आहे. आणि मग ही इन्व्हेस्टमेंट जी 6,000चे आपल्याला 20% काढायचे आहेत. 6,000चे 20% काढले तर आपल्याला ते 1200 रुपये येतील. ॲक्च्युली मिळालेलं 900, म्हणजे 300 रुपये आउटस्टँडिंग असणार आहे. अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट म्हणजे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटला ॲडजस्टमेंट आहे. तर आपण या ठिकाणी प्रॉब्लेम वाचून घेतलेला आहे. तर हा प्रॉब्लेम आपण प्रत्यक्षरित्या सोडवायला सुरुवात करूया. सगळ्यात फर्स्ट आयटम जो आहे तो ह्या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला जे दिलेलं आहे ते आहे बॅलन्स. त्याला मी फुली मारलेली आहे, ते आपल्याला लिहायची नाही. ॲडमिशन फी आहे, स्टार आहे, त्याची ॲडजस्टमेंट पाहिजे, मग आपल्याला ती ॲडजस्टमेंट करायची. तर ॲडमिशन फी इन्कम आहे, म्हणून इन्कम साईडला आपण लिहूया. या ठिकाणी लिहूया इन्कम साईडला इन्कम साईडला ते लिहून घेऊया. बाय ॲडमिशन फी, बाय ॲडमिशन फी 4,500 रुपये. इनरला लिहिली कारण त्याला ॲडजस्टमेंट सांगितलेली. आता ॲडजस्टमेंट काय येते या ठिकाणी पाहूया. 50% ऑफ ॲडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज. म्हणजे अर्धी रक्कम आपल्याला कॅपिटलमध्ये ॲड करायची. याचा अर्थ इन्कमला अर्धी घ्यायची, म्हणून लेस करूया. लेस 50%, 50% कॅपिटलाइज. पन्नास टक्के रक्कम आपल्याला याच्या 50% काढायची. तर आपण 50% रक्कम काढूया. तर 50% किती येते पाहूया. या ठिकाणी 4,200 भागिले 100 गुणिले 50%. तर 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 45 आणि 50चा गुणाकार करूया आपण. 5 1 5, 5 0 0 0 4 0 0. हा एक्स्ट्रा शून्य. 5 5 25, 2 हातचे आले, 4 5 20 आणि 2 22. याची बेरीज करूया. याची बेरीज येते 2,250 रुपये. म्हणजे 2,250 रुपये हे 50% म्हणजे याचे अर्धे 2,250 रुपये ते वजा केले की बाहेर 50%च उरेल 2,250 रुपये. तर आपण काय करतो आहे, ॲडजस्टमेंट एकदा केली की ती पूर्ण कंप्लीटच करून टाकत असतो. तर त्यानुसार आपण ह्या ठिकाणी जे आपण सबस्क्रिप्शन घेतलं, ॲडमिशन फी घेतलेली आहे, तर ही ॲडजस्टमेंट आपण परफेक्ट कंप्लीट करूया. तर याची एंट्री एका ठिकाणी झाली. दुसऱ्या ठिकाणी काय सांगितलेली आहे की 50% ॲडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज. तर आपण हे कॅपिटलाइज करूया, म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड करूया. तर त्यासाठी आपल्याला कॅपिटल फंड पाहावं लागेल आणि लिहावं लागेल. तर या ठिकाणी कॅपिटल फंड पाहूया. या ठिकाणी बुक्स, फर्निचर, मशनरी, कॅपिटल फंड या ठिकाणी दिसतोय का पाहूया. या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड या ठिकाणी कुठंच दिलेलं नाही. ठीक आहे, चालेल. आपण या ठिकाणी लायब्ररी साईडला म्हणूया फक्त कॅपिटल फंड
आणि त्याच्यामध्ये आपण म्हणूया ॲडमिशन फी 2250 रुपये आपण या ठिकाणी लिहून टाकलेले आहेत लायबिलिटी साईडला. त्यानंतर पुढे पाहूया. पुढे आहे सबस्क्रिप्शन 20,000 रुपये. सबस्क्रिप्शनला मी स्टार केलं आहे. सबस्क्रिप्शनला ॲडजस्टमेंट आहे दुसरी 2 नंबरची. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 500. ॲडव्हान्समध्ये सबस्क्रिप्शन मिळालं आहे. मग जे आपल्याला ते लेस करावे लागेल. तर आपण इन्कम साईडला आधी लिहूया बाय सबस्क्रिप्शन 20,000 इथं म्हणूया लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे 500 रुपये. तर आपण या ठिकाणी यातून ते 500 रुपये लेस करूया. लेस केल्यानंतर 19,500 रुपये आउटरला येतील. 19,500 रुपये ॲडव्हान्स वजा केल्यानंतर. आता हा जो ॲडव्हान्स आहे हे इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळालं आहे आपल्याला. इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळालं आहे. पुढच्या वर्षीचं आत्ता मिळालं आहे. हे आपलं उत्पन्न नाही म्हणून ते आपण लेस केलं आहे. आपलं उत्पन्न नाही ते पुढल्या वर्षीचं इन्कम असल्यामुळं ती लायबिलिटी असते. प्री रिसिव्ड असल्यामुळं आपण ह्या ठिकाणी लिहितो आहे ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन 500 रुपये आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे लायबिलिटी साईडला. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शनची परफेक्ट ॲडजस्टमेंट झालेली आहे. लेक्चर हॉल हायर चार्जेस दिलेले आहेत. आपण लेक्चर हॉलचं चार्जेस इन्कम साईडला लिहूया बाय लेक्चर हॉल हायर चार्जेस 4,200 रुपये आपण या ठिकाणी लेक्चर हॉल चार्जेस लिहून टाकलेले आहे. मिसलेनियस इन्कम 250 रुपये ते देखील आपण या ठिकाणी लिहूया मिसलेनियस बाय मिसलेनियस इन्कम 250 रुपये या ठिकाणी आपण मिसलेनियस इन्कम देखील लिहिलेला आहे 250 रुपये. तर आपला हा आयटम आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 रुपये. तर याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून हा आयटम आपण आतमध्ये लिहूया इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 रुपये या ठिकाणी आपण इनरला लिहिले आहेत. त्याला ॲडजस्टमेंट काय आहेत ती पाहूया. या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेली आहे इन्व्हेस्टमेंट वेअर परचेस ऑन 1/4/2019 1 एप्रिल 2019ला आणि दे कॅरी 20% इंटरेस्ट. तर इन्व्हेस्टमेंट आपल्याला अगोदर लिहावं लागेल. इन्व्हेस्टमेंट ही आसेट आहे तर आसेट बाजूला आपण इन्व्हेस्टमेंट लिहूया. या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे पेमेंट साईडला दिलेली 6,000 आणि या ठिकाणी खाली आहे का पाहूया ओपनिंग इन्व्हेस्टमेंट. तर ओपनिंग इन्व्हेस्टमेंट इथं कुठं नाही आहे फक्त जी नवीन आहे तीच आहे 6,000. तर आपण ॲसेट साईडला म्हणूया ॲसेट साईडला लिहूया इन्व्हेस्टमेंट 6,000 रुपये. या ठिकाणी ॲसेट साईडला आपण 6,000 रुपये लिहिलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट करायचं आहे. तर आपण इंटरेस्ट काढूया. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूया इंटरेस्टचं. तर इंटरेस्ट आपल्याला किती टक्के सांगितलं आहे या ठिकाणी 20% इंटरेस्ट सांगितलं आहे. 20% काढा सांगितलेलं आहे. तर मग 1 एप्रिलपासून 20% म्हणजे पूर्ण वर्षाचं 20%. 6,000च्या 20% काढूया. 6,000 भागिले 100 गुणिले 20 असं करायचं. 60 गुणिले 20 येईल. आता हा गुणाकार होईल 0,0,0,0 6 दुणे 12 म्हणजे 1,200 रुपये व्याज येतं. तर या ठिकाणी ॲक्च्युली आपल्याला इंटरेस्ट इन्कम साईडला जे 900 रुपये नेलेत ते मिळालेले आहेत आणि टोटल व्याज होतं आहे 1,200 रुपये. 900 रुपये मिळालेले आहेत म्हणजे याचा अर्थ असं होतो 1,200 रुपये व्याजमधून 900 रुपये मिळालेत. वजा केले की आपल्याला या ठिकाणी कळतं 300 रुपये अजून मिळालेले नाही आहेत. म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्टची रक्कम फक्त 300 रुपये आहे. म्हणून आपण 60,300 अशी बेरीज लिहूया बाहेर. 300 ॲड ह्या ठिकाणी केलेत आणि टोटल इन्कम आपल्याला घ्यायचं असतं. मिळालं नसलं तरी आपल्याला घ्यायचं असतं. आउटस्टँडिंग ॲड करायचं असतं. तर आउटस्टँडिंग इंटरेस्ट
300 रुपये, म्हणजे आउटरला जे 20% सांगितलेत ना 6000च्या, ते 20% बरोबर 1200 रुपये येतील. कारण ऑलरेडी मिळालेले आहेत 900, न मिळालेले आहेत 300, असं मिळून दोन्ही व्याज होतं 1200. आणि जे मिळालेले नसतात तेवढंच आपण इंटरेस्ट असेटला ॲड करत असतो. 6000 + 300 60,000, सॉरी 6000 + 300 या दोन्हीची बेरीज येते 6300 रुपये. 6300 रुपये या ठिकाणी त्याची बेरीज येते. म्हणजे एका ॲटम लिहित असताना आपण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसुद्धा फिनिश केली आणि ही ॲडजस्टमेंट देखील 7वी ॲडजस्टमेंट फिनिश झालेली आहे. आता ह्या साईडने जाऊया. या ठिकाणी सॅलरी दिलेली आहे 9000 रुपये. सॅलरीला स्टार दिला आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट वाचावं लागेल. ॲडजस्टमेंट सॅलरीला 3 नंबरची आहे, तर 3 नंबरची ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे आउटस्टँडिंग सॅलरी 1300 रुपये. तर आपल्याला माहिती आहे आउटस्टँडिंग ॲड करतो, सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे, म्हणून या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडला लिहूया. टू सॅलरी 9000 रुपये, त्याच्यात आपण ॲड करूया ॲड आउटस्टँडिंग सॅलरी. आता आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे, तर आपण आत्ताच पाहिलं आउटस्टँडिंग सॅलरी आहे 1300 रुपये. तर आपण 1300 रुपये त्याच्यामध्ये ॲड करूया. 9000 + 1300 10300 रुपये त्याची बेरीज येईल. आपण ती एक्सपेंडिचर साईडला आउटरला लिहिलेली आहे. आता त्याच्यानंतर पुढे पाहूया. आता हा जो आउटस्टँडिंग पार्ट आहे हा ही लायबिलिटी असल्यामुळे आपल्याला लायबिलिटी साईडला लिहायचं आहे आउटस्टँडिंग सॅलरी 1300 रुपये, म्हणजे आपण ही ॲडजस्टमेंट देखील झालेली आहे. आता पुढे पाहूया. रेंट आहे 7500. रेंटला स्टार केलेला आहे, म्हणजे रेंटसुद्धा आउटस्टँडिंग आहे. रेंट आउटस्टँडिंग आहे 950 रुपये. हे देखील आपल्याला सॅलरीप्रमाणेच करायचं आहे. 7500 रुपये या ठिकाणी लिहूया. टू रेंट 7500 रुपये या ठिकाणी म्हणूया. ॲड आउटस्टँडिंग रेंट 950 रुपये. 7500 अधिक 950 याची बेरीज येईल 8450 रुपये. आणि हा जो आउटस्टँडिंग पार्ट आहे तो या ठिकाणी लायबिलिटी लिहितो आहे आपण. आउटस्टँडिंग रेंट 950 रुपये, म्हणजे हे दोन्ही आयटम देखील या ठिकाणी झालेले आहेत. पुढे पाहूया. पुढे दिलेली आहे टेशनरी. टेशनरीला ॲडजस्टमेंट नाही, टेशनरी हा एक्सपेंडिचर आहे, आपण डायरेक्ट आउटरला लिहू शकतो. टेशनरी आहेत 1350 रुपये. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस दिलेले आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस लिहूया 850 रुपये. त्यानंतर बुक्स दिलेले आहेत. ही बुक्स ही असेट आहे, तर आपण या ठिकाणी असेट साईडला लिहूया. बुक्स लिहिण्यापूर्वी ओपनिंग बुक्स आहे का पाहूया. ओपनिंग बुक्स आहे 50,000 रुपये आणि न्यू बुक्स आहे 5000 रुपये. त्याला डेप्रिशिएशन दिले का पुढे पाहूया. लायब्ररी बुक्सला डेप्रिशिएशन दिलेलं आहे. आपण सर्व ॲडजस्टमेंट करूया. तर सगळ्यात सुरुवातीला आपण हा ओपनिंग बॅलन्स लिहूया. या ठिकाणी म्हणूया असेट साईडला लिहूया बुक्सची किंमत आहे 50,000 रुपये. याच्यात म्हणूया ॲड न्यू बुक. न्यू म्हणजे पेमेंट साईडला जे आहेत न्यू बुक्स ते या ठिकाणी लिहूया. पेमेंट साईडला बुक आहेत 5000 रुपयाचे, म्हणजे नवीन खरेदी 5000ची. टोटल बुक्स आपल्याकडे 55,000 रुपयाचे झालेले आहेत. या ठिकाणी 50,000 रुपयाचे हे या ठिकाणी जे दिलेले ॲडजस्टमेंटमध्ये हे लिहिले आणि न्यू बुक्स या ठिकाणी जे दिलेले आहेत 5000 रुपये ते लिहिले. 55,000 बेरीज झाली आणि त्याची ॲडजस्टमेंट पाहूया. आता या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेली आहे 6वी. लायब्ररी बुक्स वेअर परचेस ऑन 1 एप्रिल 2019. चार्ज डेप्रिशिएशन 10%. 1 एप्रिल 19ला म्हणजे पहिल्याच दिवशी खरेदी केलेत, म्हणजे पूर्ण 1 वर्षाचं डेप्रिशिएशन 10% येईल. 55,000च्या 10% लेस 10% डेप्रिशिएशन 5500 रुपये आपण यातून वजा करूया. याचे 49,500 रुपये आउटरला येतील. 5500 डेप्रिशिएशन. आता डेप्रिशिएशन हा काय आहे, हा एक्सपेंडिचर आहे, म्हणून आपल्याला काय करायचं तो एक्सपेंडिचर साईडला लिहायचा. टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स 5500 रुपये. आपण ह्या ठिकाणी त्याचं डेप्रिशिएशन लिहिलेलं आहे. ठिकाणी आता बुक्स नंतर पाहूया. पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 500 रुपये. हे 18-19चे आउटस्टँडिंग आहेत, म्हणजे मागच्या वर्षीचे. ते आपल्याला कुठंच लिहायचे नाहीत, ते फक्त यावर्षी पेड केलेत म्हणून ते पेमेंटला आलेत. पुढे आहे बॅलन्स कॅरी डाऊन, म्हणजे ते ॲसेट आहे. कॅश आहे ती 4650. तर ॲसेट साईडला लिहूया कॅश 4650 रुपये. तर आपण या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे सर्व आयटम लिहिलेत
आता ॲडजस्टमेंट ज्या गोष्टी बाकी आहेत ते लिहूया. तर 1 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया आपण. या ठिकाणी बुक्स आहेत 50,000 रुपयाचे. तर आपण आत्ताच बुकची एंट्री केलेली आहे. 50,000 रुपये बुक लिहिलेत आणि पेमेंट साईडचे 5 लिहिले, असे 55,000 झाले. त्यावरती 10% डेप्रिशिएशन 5,500 आपण वजा केलं आणि 49,500 आउटरला लिहिलेत. म्हणजे बुकचं या ठिकाणी ॲडजस्टमेंट झालेले आहे. पुढे आहे फर्निचर. फर्निचरची किंमत आहे 6,050 रुपये. तर ह्या ठिकाणी फर्निचर कुठं आहे का पाहूया. नाही आहे, त्याला ॲडजस्टमेंट आहे का पाहूया. फर्निचरला ॲडजस्टमेंट आहे. द फर्निचर इज टू बी डेप्रिशिएटेड 10%. तर 10% डेप्रिशिएशन आहे. फर्निचरची किंमत 6,500 आपण अगोदर लिहूया. या ठिकाणी लिहूया फर्निचर 6,500 रुपये आणि लेस करूया. लेस 10% डेप्रिशिएशन. 10% म्हणजे 650 रुपये यातून वजा करूया. 650 वजा केल्यानंतर या ठिकाणी 5,850 रुपये राहतील. 5,850 रुपये आउटरला येतील. आपण ॲसेट साईडला 6,500 लेस 10% डेप्रिशिएशन 650 आणि मग 5,850 रुपये आउटर लिहिले. आता हे 6,500 हा एक्सपेंडिचर आहे, म्हणून एक्सपेंडिचर साईडला या ठिकाणी लिहूया टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 650 रुपये. या ठिकाणी 650 रुपये लिहून टाकलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी ही ॲडजस्टमेंट झालेली आहे. या ठिकाणी मशनरी दिली आहे 30,000. तर मशनरीला ॲडजस्टमेंट आहे का पाहूया. मशनरीला कुठंच ॲडजस्टमेंट नाही, म्हणून आपल्याला ती डायरेक्ट लिहायची आहे. या ठिकाणी लिहूया मशिनरी. मशिनरी 30,000 रुपये. आपण ह्या ठिकाणी ॲसेट साईडला लिहितोय. ही ॲसेट साईड आहे. या ॲसेट साईडला लिहितोय मशनरी 30,000 रुपये. आता ही या ठिकाणी ही पण आयटम लिहून झाला. 2 नंबरची ॲडजस्टमेंट झालेली आहे, ती दोन्ही ठिकाणी लिहिली. आउटस्टँडिंग सॅलरी दोन्ही ठिकाणी लिहिली. ॲडमिशन फी कॅपिटलमध्ये लिहिली. फर्निचर लिहिलं आहे, बुक्स लिहिले, इन्व्हेस्टमेंट लिहिले. म्हणजे सर्व ॲडजस्टमेंट आपले झालेले आहेत. आता हा प्रॉब्लेम आपल्याला सरप्लस डेफिसिट काढायचा आणि पूर्ण करायचा आहे. तर ह्या उदाहरणाचं वैशिष्ट्य असं आहे, ह्या उदाहरणामध्ये कॅपिटल फंड आपल्याला दिलेला नाही, तो आपल्याला शोधायचा आहे. तो कसा शोधणार, तर सिंपल आहे. ह्या साईडची ॲसेट साईडची आपण बेरीज करणार, ह्या लायबिलिटी साईडची बेरीज करणार आणि जी बॅलन्स राहील फिगर ती म्हणजे ती ह्या ठिकाणी तो ओपनिंग कॅपिटल फंड येईल. ह्या सर्व बेरजा झाल्यानंतर ह्या पूर्ण बेरजामधून ते वजा केली की कॅपिटल फंडची ओपनिंग किंमत कळेल आणि यांची बेरीज केली की आपल्याला क्लोजिंग बॅलन्स कळेल. तर चला आपण करू या ठिकाणी कंप्लीट. तर ह्या ठिकाणी एक्सपेंडिचर साईड जी दिसते आपल्याला, तर एक्सपेंडिचर साईडची बेरीज करूया. तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला आहे 10,300 रुपये. त्यानंतर आहे 8,450 रुपये. त्यानंतर आहे 1,350 रुपये. नंतर आहे 850 रुपये. नंतर आहे 5,500 रुपये. त्यानंतर 650 रुपये. 5 आणि 5 10, 5 15, 5 20, 2 हात 40, 6 आणि 2 8, 8 आणि 5 13, 13 आणि 8 21, 22 23 24, 24 आणि 4 28, 29 30 31, 3 हात 40, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 8 17, 17 आणि 1 0 17, 1 हात आला, 1 आणि 1 2, 27,100 रुपये ह्या साईडची बेरीज आलेली आहे. 27,100 बेरीज आलेली आहे. आपण आता दुसऱ्या साईडची बेरीज करूया. दुसऱ्या साईडची बेरीज म्हणजे ह्या ठिकाणी आपण इन्कम साईडची बेरीज करूया. तर इन्कम साईडला दिलेले आहेत 2,250 रुपये. त्यानंतर 19,500 रुपये, 4,200 रुपये, 250 रुपये, 1,200 रुपये. याची बेरीज करूया. 0 5 आणि 5 10, 1 हात आला, 2 1 3 4 5 6 7, 7 आणि 5 12, 12 12 आणि 2 14, 1 हात आला, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 9 15 15 16 17, 1 हात आला 2. या ठिकाणी आली 27,400 रुपये. 27,400 रुपये
क्रेडिटची बेरीज आहे, डेबिटची बेरीज आहे 27,100 रुपये. यातून वजाबाकी करूया 0,0300 म्हणजे 300 रुपये या ठिकाणी उरलेले आहेत. तर कुठल्या बाजूची उरलेत? क्रेडिट साईडची बेरीज मोठी आहे, म्हणजे इन्कम आपल्याला 27,400 रुपये इन्कम झालेला आहे. आणि आपला एक्सपेंडिचर झालेला आहे, तो एक्सपेंडिचर आपण या ठिकाणी आत्ता पाहिला की तो एक्सपेंडिचर आपला आहे, आपण या ठिकाणी आत्ताच पाहिलं होतं एक्सपेंडिचर 27,100 आहे, इन्कम आपलं 27,400 आहे, खर्च उत्पन्न 27,400, खर्च 27,100, म्हणजे खर्च थोडासा कमी आहे, म्हणजे पैसे आपले उरलेले आहेत 300 रुपये उरलेले आहेत. दोन्ही साईडला मी मोठी रक्कम लिहून टाकतोय. आणि जे उरले त्यालाच आपण सरप्लस म्हणत असतो. फायनल अकाउंटमध्ये आपण नेट प्रॉफिट म्हणतो, या ठिकाणी आपण सरप्लस म्हणतो. सरप्लस आपल्या आलेला आहे 300 रुपये. या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी उत्तर पण दिलेलं आहे सरप्लस 300 रुपीज. तर आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर 300 रुपये आपल्याला काय करायचे, ते कॅपिटलमध्ये जसा नेट प्रॉफिट ॲड करतो तसंच कॅपिटल फंडमध्ये आपल्याला ते ॲड करायचे. ॲड सरप्लस 300 रुपये आपल्याला ॲड करायचे आहेत आणि बाहेर बेरीज लिहायची. आता या ठिकाणी मिसिंग फिगर कॅपिटल फंडची आहे, तर आपण या ठिकाणी बेरीज करूया, बॅलन्स शीटची बेरीज करूया, म्हणजे आपल्या ते लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला ते काढता येईल. तर आपण या ठिकाणी या साईडची बेरीज करूया. तर सगळ्यात सुरुवातीला काय काय आहे, 6,300 आहेत, 6,300 आहेत. त्याच्यानंतर 49,500 आहेत. त्यानंतर 4,650 आहेत. त्यानंतर 5,850 आहेत. आणि त्यानंतर आहेत 30,000 रुपये. या सर्वांची आपण बेरीज करूया. 5 आणि 5 10, एक हातचा आला, 8 आणि 1 9, 9 9 5 9 6 15, 15 आणि 5 20, 20 आणि 3 23, 2 हातचे आले, 2 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 11 आणि 9 20, 20 आणि 6 26, 2 हातचे आले, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 96,900 या साईडची बेरीज आलेली आहे. तर 96,900 रुपये या साईडची बेरीज आहे. तर या ठिकाणी 96,900 नाही, 96,300 रुपये बेरीज आहे. ॲसेट साईडच्या बेरीज आहे 96,300 रुपये. आणि आपल्या लायबिलिटी साईडची देखील बेरीज आपली 96,300 यायला हवी, परंतु आपल्याला कॅपिटल फंडची किंमत दिलेली नाही. ती आपल्याला कशी शोधायची, ह्या जेवढ्या रक्कम दिलेल्या आहेत त्याची बेरीज, जेवढ्या आपण एंट्री केलेल्या रक्कम आहेत याची बेरीज करायची, 96,300मधून वजा करायची, मग कॅपिटल फंडची रक्कम आपल्याला दिसेल. तर 96,300मधून ह्या रक्कम आपण वजा करूया. तर या ठिकाणी बेरीज करूया अगोदर. हे 2,250 रुपये ॲडमिशनचे, 300 रुपये सरप्लसचे, हे 500 रुपये, हे 1,300 रुपये, त्याच्यानंतर हे 950 रुपये, 0, 5 आणि 5 10, एक हातचा आला, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, 13 आणि 5 18, 19 20 21 22 23, 2 हातचे आले, 2 आणि 2 4, 1 5, 5,300 रुपये आपण 96मधून वजा करूया. 0 0 0 1, 91,000 रुपयाचा फरक येतो आहे. तर या साईडची बेरीज पूर्ण एंट्रीची बेरीज आलेली आहे 5,300. ती आपण ह्या असेटमधून वजा केली, असेटमधून लायबिलिटी वजा केली की आपल्याला कॅपिटल कळतं. तर कॅपिटल आहे 91,000 रुपये. 91,000 रुपये आपण या ठिकाणी इनरला लिहिले आहेत. मग आता बेरीज करूया आपण. इनरला 91,000, त्यामध्ये 2,250 ॲडमिशन फी, 300 रुपये सरप्लस. या सर्वांची बेरीज करूया. सर्वांची बेरीज आलेली आहे 93,550. 93,550. मग याची बेरीज आपण केली 93,550, 94,000, 95,000 आणि
96,300 रुपये बेरीज येईल. अशा पद्धतीने प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने टॅली झालेला आहे. प्रत्येक वेळेस ही बेरीज आपण केलेली असते आणि दोन्ही बेरीज केले का टॅली होते. पण आज आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंड दिलेला नव्हता, तो आपण सर्च शोधला, सर्व एंट्रीनंतर तो त्याचा फरक शोधला, तो 91,000 रुपये या ठिकाणी आलेला आहे. या पद्धतीने हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. जर आपल्याला काही अडचण असेल तर मी कमेंट्समध्ये मला कळवा. तसं मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर टाकतो आहे, तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपली शंका सांगू शकतात. निश्चित तुम्हाला त्याचं सोल्युशन केलं जाईल. धन्यवाद. आपण पुढला व्हिडिओ घेऊन येऊया लवकरच. हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या भाषेत आपण हा प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे आणि हा प्रॉब्लेम एकदा पाहिल्यानंतर तुम्ही तो स्वतः देखील सोडवून पाहायचा आहे. हा खूप सोपा टॉपिक आहे आणि बोर्डासाठी हा कंपल्सरी आहे. धन्यवाद. थँक्यू.